बारामतीत काल दोन दिवाळी पाडवे पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एक गोविंद बागेत जो शरद पवारांचा दिवाळी पाडवा होता, तर दुसरीकडे काठेवाडीत अजित पवारांचा दिवाळी पाडवा पार पडल्याचं आपण पाहायला मिळालं। या दोन्ही दिवाळी पाडव्यांना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती। शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंद बागेत कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली, तर दुसरीकडे काठेवाडीत अजित पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पहाटेपासूनच कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं, रांगा लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। काल दोन्ही दिवाळी पाडवे मोठ्या उत्साहात पार पडले। आज भाऊबीज आणि या भाऊबीज निमित्त पवार कुटुंब नेहमी एकत्र येत असतात, ती प्रथा आणि परंपरा आहे। दरवर्षी पवार कुटुंब हे गोविंद बागेत एकत्र दिवाळी पाडव्यानिमित्त गोविंद बागेत एकत्र येत असतं, तर दुसरीकडे भाऊबीज निमित्त काठेवाडीत अर्थात अजित पवारांच्या निवासस्थानी हे संपूर्ण कुटुंब एकत्र येत असतं, ज्यामध्ये अजित पवारांचे भावंड, त्यासोबतच ज्या बहिणी आहेत अजित पवारांच्या त्या आणि शरद पवारांचं संपूर्ण कुटुंब हे त्या ठिकाणी एकत्र येत असतात। मात्र आज तसं कुठेही घडताना आपल्याला पाहायला मिळालं नाही। काल दिवसभर हीच चर्चा होती। दिवाळी पाडवे जरी काल वेगवेगळे पार पडले असले तरीसुद्धा भाऊबीज मात्र पवार कुटुंबियांची एकत्र होईल अशा पद्धतीची चर्चा होती। मात्र आज तसं घडलेलं नाही आहे, कारण काल ज्यावेळी अजित पवारांना सुद्धा या संदर्भातला प्रश्न विचारला असता त्यावेळी माझे कुटुंब त्या संदर्भातला निर्णय घेईल, आई त्या संदर्भातला निर्णय घेईल असं उत्तर हे अजित पवारांनी दिलं होतं। त्यावेळीच दुसरीकडे शरद पवारांनी काल जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये सुद्धा शरद पवारांना विचारण्यात आलं की अजित पवार आपल्याला भेटण्यासाठी आले नाहीत। त्यावेळी शरद पवारांनी उत्तर दिलं की अजित पवारांना कदाचित वेळ मिळाला नसेल म्हणून ते काल दिवाळी पाडव्याला उपस्थित राहू शकले नाहीत, असं मिश्किल टोला हा शरद पवारांनी अजित पवारांना लगावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र आज सर्व कार्यकर्त्यांमध्ये पवार कुटुंबियांमध्ये चर्चा होती की एकत्र आज हे संपूर्ण कुटुंब येईल, मात्र असं घडताना दिसलं नाही आहे। अजित पवारांनी त्यांच्या काठेवाडीतल्या निवासस्थानी त्यांच्या ज्या दोन सख्या बहिणी आहेत नीता पाटील आणि विजया पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा भाऊबीजीचा सण हा पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तर दुसरीकडे बारामतीत गोविंद बागेत युगेंद्र पवार असू दे किंवा श्रीनिवास पवार, रोहित पवार यांचा भाऊबीजचा सण त्या ठिकाणी पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एकूण ज्या आज भाऊबीजेचा जो काही फोटो किंवा यांचा दिवाळी सणाचा पवार कुटुंबियाचा फोटो जो सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळतो, त्या फोटोमध्ये संपूर्ण पवार कुटुंब आपल्याला एकत्र बसल्याचं पाहायला मिळते। त्यामध्ये मात्र अजित पवारांचं कुटुंब कुठेही दिसत नाही आहे, ज्यामध्ये अजित पवार स्वतः, त्यासोबत सुनेत्र पवार, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार, त्यासोबतच अजित पवारांची आईसुद्धा त्या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। याचा अर्थ अजित पवारांचं संपूर्ण कुटुंब त्या या भाऊबीज सण जो काही एकूण एकत्र होत असतो पवार कुटुंबियाचा त्या ठिकाणी अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। म्हणून एकूण जो दरवर्षांची प्रथा परंपरा या पवार कुटुंबियांची आहे ती मात्र यावेळी खंडित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यावर्षी प्रथमच इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की दोन दिवाळी पाडवे पवार कुटुंबियांचे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एकूण सुनेत्र पवार असू दे किंवा अजित पवार असू दे किंवा शरद पवार असू दे, या सर्वांनीच या दोन पाडव्यांच्या संदर्भात खंत व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सुनेत्र पवार यांना ज्यावेळी काल या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सुद्धा असं व्हायला नको होतं, एकत्र दिवाळी पाडवे होणं अपेक्षित होतं असंच उत्तर त्यांच्याकडून आलं होतं। तर दुसरीकडे शरद पवारांनी सुद्धा या संदर्भात ज्यावेळी उत्तर दिलं तर लोकांना हा त्रास खरं तर झालेला आहे, कारण लोकांना दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागलेलं आहे। या संदर्भात मी अस्वस्थ आहे असं शरद पवारांची कालची प्रतिक्रिया होती। मात्र ज्यावेळी या संदर्भात अजित पवार असू दे किंवा पार्थ पवार असू दे यांना ज्यावेळी या दोन दिवाळी पाडव्यांच्या संदर्भात विचारणा केली असता अजित पवारांचं तरी हेच म्हणणं होतं की एकत्र एका ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी होते त्यामुळे आम्ही दिवाळी पाडवे केले। पार्थ पवारांचं म्हणणं होतं की लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, कारण पवार कुटुंब जरी एकत्र असलं तरीसुद्धा आमचे दोन राजकीय पक्ष आहेत, दोन वेगवेगळ्या विचारधारा आहेत, त्यामुळे एकत्र दिवाळी पाडवा साजरा करणं हे चुकीचं होईल, लोकांमध्ये संभ्रम होईल, म्हणून आम्ही दोन वेगवेगळे दिवाळी पाडवे साजरे केले आणि यापुढे सुद्धा
अशाच पद्धतीचे 2 दिवाळी पाडवे असतील असंच उत्तर हे पार्थ पवार यांचं होतं. त्यामुळे पवार कुटुंब जरी एकत्र असल्याचं पवार कुटुंबियांकडून सांगितलं जात असलं तर तसं कुठेही होताना दिसत नाहीये. पवार कुटुंबियांमध्ये दुही पडल्याचं एकूण चित्र आजच्या या भाऊबीज सणानिमित्त उपस्थित एकूण चित्र पाहायला मिळतंय. असंच एकूण स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. राजकीय दृष्टिकोनातून पवार कुटुंबियांचे 2 गट पडलेले आहेत, कारण शरद पवार गटाचा स्वतंत्र राजकीय पक्ष तयार झालेला आहे किंवा राजकीय पक्ष अस्तित्वात आलेला आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी सुद्धा स्वतःचा राजकीय पक्ष, वेगळा राजकीय पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळतो. मात्र पवार कुटुंब एकत्र राहील अशा पद्धतीची चर्चा होत्या, ते मात्र होताना दिसत नाहीये. त्यामुळे आजच्या एकूण या सणानिमित्त ते आपल्याला चित्र पाहायला मिळते. मात्र यापुढच्या काळामध्ये पवार कुटुंब या सणाच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमाच्या निमित्त अशाच पद्धतीने वेगळं राहील की एकत्र येईल, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आज ते होताना दिसत नाहीये. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आजच्या भाऊबीजेची, पवार कुटुंबियांच्या भाऊबीजेची चर्चा ही जोरात रंगताना पाहायला मिळते. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.